काल तुम्ही लोकांना भूलथापा दिल्या, त्या सारंगखेड्यामध्ये गोळा केलं 200-200, 300-300 रुपये देऊन आणि जाताना त्या लोकांना पैसे दिले नाही, लोकांना जेवायला मिळालं नाही. त्या लोकांनी यांचे बगोने घेऊन गेले, पाण्याचे ड्रम घेऊन गेले, खुर्च्या बी घेऊन गेले. याच नगरचा वसूल करली तर 2-4 लोकांनी ते तांदूळ कट्ट बी खांद्यावर टाकली गया. कारण तुम्ही लोकांना फसवणूक करून इथं आणलेलं होतं, खोटं बोलून आणलेलं होतं, पैसे देऊन सांगून आणलेलं होतं आणि तुम्ही बदलून गेले रे. असंच करत त्या बांधा वाटाले आपलाच गावमा बांधा वाटाल उंतात का नाही, सारंगखेडा उंतात का नाही. हा दिनभर बांधा वाटण कुर्ता बाया वाटतं किरायना आणि ज्या माणसे सांगेल पटपटीसवर बिचारा कोण हॉटेलमा कोण काय पावडा काय राहील. त्याचे पेवाले पाणी नाही, खावाले काय नाही, कोणती सोय नाही आणि म्हणून ते बिचारे 2-3 तास 4 तास बसून राहिले. तुम्ही कोणाकडे घरतील तरी कोंबड्या कांबड्या मटण खाऊ ना, पुरं पोट फाटेपर्यंत डकार बी नाही दिली आणि ती जनताले उपाशी बसाडी ठेव, त्या माय माऊलीसले उपाशी बसाडी ठेव. भाषण तिथं खूप बोलणार ऐका बर कर माहिती त्यासले दखाणानं होतं की आपल्या मागे इथली जनता आहे. खोटं बोलीनी लोके गोळ्या करा ना, भाषण देवाना पै जावाना होत्या ना, जुना गंध आहे. आणि तवाय तशी कर बाया गाया देवाले लाग्यात. शेवट सांगती ना ती फक्त सारंगखेडानाच वाटा नाही, बाकीला कुठे. त्या सारंगखेडानं मी इथं गर्दी वही गई, ते गाडी लई पै घ्या. त्या गाडीच्या मागे बाया गेल्या, एक बाई गाडीला लटकलेली होती, पण सुदैवाने दत्ताने त्या बाईला वाचवलं, काही हानी झाली नाही, नाही तर एखादा दुर्दैवी मृत्यू झाला असता. अरे ही तर तुम्ही परिस्थिती निर्माण केली. काय केलं तुम्ही? आणि इथं येऊन भाषण करतात, छेले चपाटे घेऊन काही बोलतात, ज्यांचा काही संबंध नाही. अरे तुम्ही सांगतात तुळशीराम बातमी जमीन आहे. सरकारने त्या कंपनीले कॉन्ट्रॅक्ट दिलं, त्या कंपनीने मला सांग की तुम्हाला जागावर जत्रा करा नाही, आमले भाडं देणं पडी तुमले. मी म्हणतो सर बँक मध्ये आहे त्यामुळे काही नाही, मना नावावर उतारा होता त्यांना मोबदला माल मिळेल. तू काय सांगत रे? आणि तो वानखेडे सांगतो रेतीचे पैसे घे. अरे ज्या रेतीना पैसा तू बोली राहिला ना, ज्या स्टेजवर उभा होता त्यांना खर्च आणि ज्या गोट्या खायला होतात त्यांना खर्च बी त्या रेतीवालाच करेल होता. तुम्हाला आजूबाजूला द्यायला रेतीवाली आमना गावला 2-3 रेतीवाला तुझ्याच थोडं सांग राहणार आमले. अरे तू त्या रेती मग कोपरली मग दलानी माग राहतात. चला योगेश भाऊ आम्हाला शिकवतो, अरे आम्ही खानदानी लोक, आम्ही पैदाशी रईस लोक, आम्ही जमीनदार लोक होतो. त्या सारंगखेड्यामध्ये आमची सर्वात जास्त जमीन होती, आमच्याकडे पैसे होते, आम्ही असे पैसे कमवले नाही. मी जर पैसे कमवले असते, पैशाच्या मागे लागलो असतो तर सारंगखेड्यामध्ये 10 मजला बिल्डिंग राहते का नाही. पण मी जुनाच घर मारा, कारण मी कार्यकर्त्यांना मोठं केलं, पैशाच्या मागे लागलो नाही. मी पैशापेक्षा माणूस मोठा समजतो, माणुसकीला महत्व देतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी पैसे मागे लागणारा माणूस नाही. तुम्ही काय म्हणता? 2019 मध्ये आम्ही लोकांनी, तरुण मित्रांनी चेतक फेस्टिवल सुरू केला, तेव्हा कुठे शासनाचे पैसे होते? आम्ही कसे पैसे गोळा करायचो आणि कसं चालवायचो? गोवर्धन भाई आहेत, बबलू सर आहेत, रमेश भाई आहेत, गणेश आहे, अनेक लोक आहेत. त्यांना सर्वांना माहिती आहे की आम्ही पैसे कसे तरी उभे करायचो, चेतक फेस्टिवल करायचो आणि या गावाचं नाव देशाच्या जगाच्या नकाशावर घेऊन गेलो. हा ज्या सारंगखेड्याचं मी तुम्हाला गर्वाने अभिमानाने सांगतो, रावसाहेब राजकुमार भाऊ
तुम्ही जर नंदुरबार सांगितलं, पंजाब मध्ये कुणी ओळखणार नाही, राजस्थान मध्ये ओळखणार नाही, यूपी मध्ये ओळखणार नाही, बिहार मध्ये ओळखणार नाही, आंध्र प्रदेश मध्ये ओळखणार नाही. तुम्ही सारंगखेडा सांगा, लगेच मी ओळखणार. ही चेतक फेस्टिवलची ताकद आहे. हे चेतक फेस्टिवलने निर्माण केलंय. चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून या गावातल्या अनेक लोकांना वर्षाचं उत्पन्न मिळतं. त्यांचा वर्षाची कमाई इथं होते. अनेक सामान्य लोक आहेत, पान टपरीवाले असतील, फुटाणेवाले असतील, चहावाले असतील, छोटे मोठे धंदे करणारे अनेक लोक आहेत. त्यांना वर्षाची कमाई ही सारंगखेड्याची यात्रा आणि चेतक फेस्टिवल दत्तांच्या आशीर्वादाने देतात. तुम्ही काय सांगता? 2019 पासून आमच्या चेतक फेस्टिवलला 1 रुपयाचा निधी नाही. त्यांनी सांगितलं तो वानखेडेनी, अरे तुम्ही अक्कलच नाहीये रे येडा, त्या तुळशीराम नको तर सांगावर काही नको बोलू, नाही तर कुणावर आहे ना गुन्हा दाखल कर दिसू. वानखेडे ऐकत असेल तर शहाणा हो, तुझ्यावर 100 कोटीच्या बदनामीचा गुन्हा दाखल करून देईल मी. अरे 78 कोटी मंजूरच नाही ते खातील का ताई? अरे शासनाने जर 5-7 कोटी 7-8 कोटी दिले असतील आणि तू 78 सांगतो, तू काय मुख्यमंत्री आहे? तर राष्ट्रपतींना आजोबा नातू पण तू ये रे. कुठं नाही ना राय पुढे तू. खोट बोलायचं नाही. खोट सांगून मला डॅमेज करण्याचा प्रयत्न करतात. अरे तुम्हाला माहित नाही, हा ठणठणीत बंदा रुपये आहे. तिथला भी उछाला बंदा चिकट पडी आणि तुमले बटच करी. मी काय माझ्याशी बोलणार? अरे कोणाची हिंमत असेल तर इथं स्टेज उभारतो, ज्याला यायचं या, तुमचे पुरावे घेऊन या, मी पुरावे घेऊन येतो तुमचे. मी काय बोलणार? अवकात आहे का तुमची? तुम्ही आमची अवकात काढतात. अरे काय अवकात आहे तुमची? या खालच्या पातळीवर आम्ही जात नाही, परंतु तुम्ही माझ्या गावामध्ये येऊन बोलून गेले म्हणून तुम्हाला तुमची अवकात दाखवल्याशिवाय राहणार नाही. येतो मी एकमेकाची एकेकाच्या निवडणुकीला येतो. त्यांच्या गावाला जाऊन त्यांचा हिशोब केल्याशिवाय मी बी राहणार नाही, हे मी त्यांना सांगून देतो. अरे आम्ही जेव्हा गोवाल पाडवींची निवडणुकीला सामोरे गेले तेव्हा कोण होत? आम्हाला अनेक लोक सांगायचे, दादा उपाधी वैजय बरं, ती 3 लाख निवडी नाही. परंतु मी आणि अभिजित दादानी ठरवलं की नाही, आपण कुठंतरी पुढे आलं पाहिजे, थांबवलं पाहिजे, ह्या जिल्ह्याला आपण वाचवलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून आम्ही पुढे आलो. शाजामध्ये आपण जमलो, तिथंही बाडोत्री जनता आणली नाही. तुम्ही प्रेम करणारे, आशीर्वाद देणारे लोक तुम्ही आमच्या सोबत होते. तुम्ही आम्हाला सांगितलं की काँग्रेसला मदत करा, सांगा होतं का नाही? सांगा होतं का नाही? आणि तुमच्या सांगितल्यावर आम्ही काँग्रेसला पाठिंबा देण्याचं दोघांनी ठरवलं. तुम्ही आम्हाला साथ दिली. अरे तुम्ही भाषण करता, नांदर केला, मनसारण केला, मग ते जास्ती भेटणार. अरे तुम्ही 20,000 वरती 9 लाईन होत. अरे आम्ही कसा भाषण करायला जाऊ? राजकुमार दादा बोलायला कुणी नाही. पुढारी बिने आता तरी गर्दी आहे. गोवाल पाडवी स्टेजवर 4-5 जणी, तेव्हा आम्ही 2 जणी. आणि आम्ही भाषण करायचो आणि भाषणाच्या जीवावर सर्व जिल्ह्यामध्ये फिरलो. आणि म्हणून आमच्या गावांकडे दुर्लक्ष झालं, आमच्या परिसराकडे दुर्लक्ष झाले. आणि म्हणून तुम्ही गैरसमज करून घेतला. तो गैरसमज तुमचा किती खोटा आहे ही जनता या परिसराची दाखवून देईल. आपल्याला ती भरपाई करायची आहे. त्यांना मिळालेल्या मतांची जी आघाडी आहे ती आपल्याला कमी करायची. अरे जिंदागी जनता आहे ही, भाड्याने आणलेली नाहीये. कोणले पैसा दिलेत का? 50 रुपये तर दिलेत का सांगा? एक गाडीला पैसा नाही. एक कार्यकर्ता परवा माझ्याकडे आला, दादा गाडी मग आम्ही 3 जण येऊन तो मग आमले 300 रुपये रोज म्हणतो, माफ कर भो, काल दिन पाहिजे नको. आमले बाळोतरी माणसे 4 तास नाही, कारण त्या कवय बी पट्टापैकी देत दुसरी गाडी मग बंद जास्त. आमले खरा आणि सत्ता तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे. आणि म्हणून अशा माणसांना भरोसावर आम्ही काम करतच नाही. अरे आमची सच्ची जनता, हे खरं निलाने आलेले पैसे देऊन तुमच्यासारखे बाळोतरी नाही आणले. म्हणून
तुमचे जे हाल झाले म्हणून गावोगावी तुम्ही माफ करा. काय सांगेल आहे ना काही एमला तशी तोळे. अरे आपला रस्ता खाई गई, बठ खाई गई, काय काय खाई गई आहे, माती खाई गई, डांबर खाई गई, खड्या खाई गई, हा काय 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 खाई गई. तू म्हणून डेबर वाढेल तू गाडेगाव सांग राहिली. मुन्ना दादाला माहिती उन्हात आमना बट जेवण उतारी दिलं म्हणजे. अरे आमना कोणीच घ्या नाही, आमना सच्चा कार्यकर्ता आहेत. 300 रुपये दिनी बटाणी राहतात तरी तुम्हापैकी घे का कोण. ही खरी परिस्थिती आहे. काय माझ्या नावाची बदनामी करता आणि लोकांना आमले माफ करा पण आज बोट्या खायला अशी सांगत फिर राही ना. अरे तुमले माहिती नाही लोकसभा में तुम्ही नाही बटे करी चुकेला आहे तरी तुमले अक्कल येस नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक पैसा कोणी दिला आणि बटांना कमी पैसा कोणी दिला. निवडणं कोण. अरे तुम्ही पैसे खर्च करतात. तुम्हाला सांगतो की 4 विधानसभा मतदारसंघ, या 4 विधानसभा मतदारसंघामध्ये 4 गावी परिवार उभे, 4 कुटुंब उभे, 3 भाऊनी 1 पोर. बरं या 2-1 नाही ती दाखली बी राही जाते. खरं म्हणजे माझं रावसाहेब तुमच्यामुळे माता माऊलींचा खूप फायदा होतो. यांना पहिला आता माणसं येत कुठे नाही तरी ती जायस्वाल मॅडम ती बचत गटवालीचे पैसा वाटला बरोबर आहे. आज ती अध्यक्ष मॅडम सुप्रियाताई प्रकाश आशाबाईसनी मिटिंग लिहिला आणि त्याचे 2-2 हजार दिला. अरे काय लावलं. कुठून आला हा पैसा. कुठून आला हा पैसा. तुम्हाला गरज ना मागे काय पैसा झाडे झालं का पडतं का नाही लायचं जाऊ पैसा. कोटे ने 100 पैसा और पैसा ये तुमना गाँव ना काम माइन, तुमना रास्ता माइन, तुमना खड्डा पड़ेला रास्ता माइन, तुमना गाँव ना पानी ना प्रश्न माइन. कताई ने 100 पैसा तुमना अनेक विकास कामे इसमें खायला पैसा आणि तुमना गाँव तुमले जेव तुमना जे हे आदिवासी जनतेचा पैसा. या आदिवासी जनतेला महाराष्ट्रामध्ये 9,000 कोटीचं बजेट आहे. 18,000 कोटी रुपयांना गावी साहेबले हिसाब देवा नाही. 18,000 कोटी मग कितना पैसा कमाया होता. 250-250 कोटी रुपये त्यांनी लोकसभेमध्ये खर्च केले. आता विधानसभेमध्ये 50-50, 100-100 कोटी खर्च करावे. अजून त्यासोबत आपला 1500-1600 कोटी रुपये देवाना येत. तुम्हाला मी सांगितले कोणती बी निवडणुकुनी आपण वसूल करा यातले सोडा नका पण पंजाले मध्ये. अरे काय कुठेही नीतिमत्ता. कुठे गेले तुम्ही फक्त भाषण ठोकता आणि चांगले चांगले सांगता. अहो तुम्ही काय बोलून गेले. तापी बॅरेजवर म्हणे मी जल वाहतूक करतो. जल वाहतूक करेन सारंगळावर गच करता खाली पड जाईल ना. सुरवाडावर गच करता खाली पड जाईल. अरे तुम्हाला अजून माहिती नाही की या जल साठ्यामध्ये तापी पात्रामध्ये किती पाणी असतं आणि शेवटी किती पाणी असतं हे तुम्हाला माहित नाही. फेकम फेक काही करायचं, लोकांची दिशाभूल करायचं, मत मागायचं. अरे काय खोटं बोलतं. शक्य आहे का जल वाहतूक. शक्य आहे. अरे बोई समाज शक्य आहे. आणि म्हणे मी पर्यटनासाठी सारंगखेडा यात्रेला पैसे देणार होतो. अरे मी तुम्हाला सांगे होतो तेव्हा आम्ही 10 लाख मागला आणि तुम्ही 1 लाख रुपये मी दिलाच नाही. गावित साहेब मी सांग म्हणा तेव्हा मोगरा माताने शपथ दिली. काय सांग तो तुळशीराम सांगतो, गावित साहेब सांगतो आम्ही अश्वसंग्रहालय करावं. अरे तुमले ते गावित साहेब ते अश्वसंग्रहालय बी बोलता येत नाही. अश्व स्टेडियम करावं भाषण ऐका. अरे ते अश्वसंग्रहालय होतं, हॉर्स म्युझियम होतं, एशियातलं सर्वात पहिलं होतं. त्याची आम्ही भूमिपूजन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, पर्यटन मंत्री जयकुमार भाऊ होते, त्यांच्या हस्ते आम्ही भूमिपूजन केलं. परंतु त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आले, सरकार बदललं,
मंजूर आलेले पैसे ते परत गेले, ते काम रद्द झालं, म्हणून ते अश्वसंग्रहालय पूर्ण होऊ शकलं. मग तुम्ही 2.5 वर्ष होता, तुम्हाला काय हात बांधेल होता? हा ते होतात ना मंत्री, होतात ना या सारंगखेडानं लोकांनी मत दिये, मग तुम्हाला कोणी नाही सांगू. अरे तुम्ही शहादामध्ये भाषण करतात की हे काम आहेत हे बंद पडून टाकू, यांना पैसे येऊ देणार नाही. सारंगखेडा जनताने काय तुम्हाला इथला राव मत दिन पाप करेल? अरे आपण मंजूर नाही करू शकलो, आमच्या सारख्यांनी मंजूर करून आणले. तुम्ही सांगतात भाषणामध्ये या सारंगखेड्याचे काम आम्ही बंद पाडून टाकू, यांना पैसे येऊ देणार नाही. अरे गुरमी, ही हा सत्तेचा मास तुम्हाला आला कुठून? अरे या जनतेने तुम्हाला प्रेम दिलं, या जनतेने तुम्हाला निवडून दिलं, त्याच्यामध्ये सारंगखेड्याचा वाटा मोठा आहे. हे विसरू नका. या सारंगखेड्याच्या गावाने तुम्हाला भरपूर लीड दिला आहे. हे कसं काय विसरले तुम्ही? आणि सारंगखेड्याचे काम बंद करायला जातात. अरे सरकार कोण येऊ मंत्री आपला जे ध्यान ठेव दे. मी कोणता पक्षमा नाहीये रावसाहेब राजकुमार भाऊ, मी अशी पत्ता एक कथा विचार जा जवकर पत्तर आज का नाही, मी ते जवकर पत्तर लागणीची बाजू पक्की, बरोबर आहे ना? अरे तुम्ही काय सांगता मला? काम तर बंद करून दाखवा. ही सारंगखेडा जनता, सारंगखेड्याची जनता रस्त्यावर घेऊन रस्त्यावर बसू, आंदोलन करू. मी तुम्हाला सांगतो की या कामे मंजूर होतात. 8 महिन्यापासून मंजूर कामं याच्यातले काही बांधकाम विभागामध्ये जिल्हा परिषद मध्ये यांनी वर्क ऑर्डर होऊ दिली नाही, कामांचे टेंडर होऊ देत नव्हते. खासदार निवडला थोडा सुट्टीवर उन्हात ते अधिकारी, मी त्यासनीकडे गहू म्हणतो काय एकच महिन्याला मंत्री हा ते आता जरी आम्हाला टेंडर काढत नाही, आम्हाला कामेच वर्क ऑर्डर दिली नाही, तुमले 1 महिन्यानंतर सोडावू नाही. आणि त्यांनी हे कामांची वर्क ऑर्डर काढली आणि त्याच्यानंतर आम्ही नारळ फोडले आणि 5 कोटीच्या कामांची आता सारंगखेड्यामध्ये सुरुवात होती. त्याच्यामधलं एक वाल्मिक भवन आहे, वाल्मिकीच्या त्याच्यामध्ये वाल्मिक स्मारक तिथं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही 40-50 लाखाचं 42 लाखाचं काम तिथं करणार आहोत. त्याने प्रमाणे तुळशीराम चष्माने ते दुर्बीन लाईन दाखिले, खोटे काय बोलत? पहिले कागदे तपासत जाय, तू म्हणते नकली कागदे राहते गोल गोल. अरे पहिले आम्ही काम करतो तर पक्क करतो आणि म्हणून छाती ठोकपणे छातीवर हात आपटून बोलतो. दम है इसलिए हम किसी से काम नहीं. म्हणून तुम्हाला सांगतो की या नंदुरबार जिल्ह्यामधलं राजकारण फार वेगळं. अरे काय झालं? एकाच परिवाराचे सदस्य महायुतीशी गद्दारी केली. ठीक आहे भाऊ, महायुतीचं तुम्हाला वाटलं होतं, तुम्ही भाषण दिलं की आम्हाला बदला घ्यायचा होता, आमच्याशी गद्दारी केली म्हणून आम्ही तिथं उभे राहिलो. अरे पण त्या आमच्या पाडवीनी तुमच्यासाठी रक्त घाम आटवला. लोकसभेमध्ये तुमचा त्यांनी गळा फाटेपर्यंत तुमच्यासाठी प्रचार केला तन मन धनाने. त्याला उमेदवारी मिळाली, तुम्ही त्याच्या विरुद्ध उभे राहिले. खोटं काय बोलता? अरे त्या आमच्या पाडवीनी 3-4 महिने झाले वल्ल वल्ल जे सुकायला बी नाही. त्यांनी तुमच्यासाठी काम केलं, तुम्हाला मदत केली, तुम्ही त्यांना विसरून गेले. अरे गावित परिवार आहे, मनात जोडे बसे त्यांचे चक्रेस मग चाब्या मारे या. माझे 2 पत्रकार मित्र आहेत, त्यांनी सांगितलं दादा याद आमले तक्रारी करायला लावतच नाही. अरे मित्र आहेत ते आमचे. अरे तुम्ही आमच्या स्टेजवर यायचे, आमचे हार तुरे घ्यायचे, आमच्याच कोंबड्या खायचे आणि आमचीच मारायला प्रयत्न करायचे. कच्चा येतं का आम्ही? अरे तुमची इथं ही वृत्ती आहे. आणि भाषण करायचं गावित साहेब याले मोठं करस त्याने मोठं करस. अरे काहीच करस नाही, गावित साहेब स्वार्थी. जोडे घ्या त्या माणूसना संगे गद्दारी करस, अहो गावित साहेब ना धर्म आहे. कारण अनेक लोक जुने लोक अनेक जुने लोकांनी गावित साहेबांना मदत केली, मोठं केलं, प्रचार केला. देवा बापू सारख्या श्रेणीमानाच्या माणसांनी स्वतःचा पैसा टाकला. त्या माणसाला तुम्ही शेवटच्या क्षणामध्ये त्याच्या जीवनाच्या अंतसमयी वाईट वागणूक दिली.
तुम्ही काय कोणाला मोठं करणार आणि ज्या हवामा येतं ना आमले गावी साहेब मोठं कर दे शांत रहिवा आमच्या फाळवेल ज्यांनी विचारा तो काय कार्यक्रम बनणार अरे भाऊ जरा बोलो मोजून मापून स्टेजवर बोलत जा याच्या पुढे मी सर्वांना सांगतो आणि म्हणून आपल्याला आपला मतदारसंघ या अशा लोकांपासून वाचवायचा गावित साहेब 30 वर्षे आमदार होते 22 वर्षे मंत्री राहिलेले आहेत 7.5 वर्षे आदिवासी मंत्री आहेत 7.5 वर्षामध्ये आदिवासींचं जीवनमान तुम्ही बदलू शकले नाही आज आदिवासी शबरी घरकुलासाठी घरासाठी सामान्य गोष्टींसाठी लढतो झगडतो आहे कागद घेऊन कार्यालय फिरतो आहे मग तुम्ही मिळवलं काय तुम्ही दिलं काय तुम्ही केलं काय नका भाऊ आदिवासी भाऊ बरोबर सांग अरे तुम्ही एवढे वर्षे सत्तेमध्ये राहिलात तुम्ही मतदारसंघामध्ये काय केलं नाही आपल्या समाजाचा विकास करू शकले नाही कर्तव्यामध्ये तुम्ही कमी झाले आता तुमचं वय झालेलं आहे अरे सारंगकाळ घ्या 2 माणसं दरी चालाही राहतात बघा का व्हिडिओ बघा ना हा गावित साहेबला ते पेन्शन देवाना टाइम येलाय म्हणून तुम्ही टेन्शन लेवाना कारण ते थकलेले आहेत आणि थकलेले असल्यामुळे काही वेळा भाषणामध्ये सभेमध्ये ते लोकांना काही बोलून जातात आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता ते थकलेले आहेत आता आपल्याला नवा दमदार आमदार पाहिजे आणि दमदार आमदार निवडायचा असेल तर आपल्याला किरण तडवींना मतदान करायचं आहे किरण तडवी रावसाहेब इंजिनियर आहे ते सुप्रिया गावितनी सांगलं की किरण तडवी रावसाहेबांना कंपनीने आता त्याची राजीनामा दिले आणि जलजीवन कामले ते बंद आहे म्हणे सुप्रिया ताई तुम्ही जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत 2-4 कागद तपासतात अधिकारी फोन लाईन विचारतात और ते अजून भी काम चालू आहे और तुम्हें ज्यादा पसंद नहीं जमीन में नहीं जे तुम्हें हवा में चालतं राज बंद राहतं तुमले जनता माहित नाही तुमले कोठे काय चालू आहे ते माहिती नाही मतदारसंघात काय काम चालू आहे ते माहित नाही अरे आमना सारंगखेडा जल जीवन मिशन काम सुरू 17 सप्टेंबर रस्ताले जाकवेल काम टेकडीवर पीर बाबाने टेकडीवर फिल्टर प्लान काम चालू गल्लो गल्ली में नाही टाकाय राहिलं काही बाजूनीच गल्ली में कनेक्शन देवाय राहिलं आणि तरी त्या खोटं बोलतस तुमने आमने दिशाभूल करतस आणि या खोटा बळवर मते लेवाना प्रयत्न करतस अशा लोकेसले आपले धडा शिकायला नाही मी सांगून देतो तुम्हाला सत्तातनं पैसा आणि पैशातनं सत्ता पैशातनं सत्ता आणि सत्यातनं पैसा आणि मग एका परिवारात त्या स्वतःच्या परिवाराचं साम्राज्य निर्माण करायचं या जिल्ह्यावर सत्ता गाजवायची हे तुमचं काम आहे तुम्ही काय सांगता अरे आमच्या सोबत 25 वर्षाची कार्यकर्ते आहेत आज पण सोबत आहे उद्या पण ते सोबत राहतील कारण आम्ही प्रेमाने सहकार्याच्या भावनेने त्यांच्या सोबत मी तुम्हाला आता सांगेल की किरण तडवी रावसाहेब आहेत त्यांना पुढच्या सभेला पण जायचंय किरण तडवी रावसाहेबांना बोलायचं आणि मग राजकुमार भाऊ आपण बोलजा बिलाव भाषा प्रतिभाताईंचं आगमन झालं मी सांगतो नवा डाव बघा सारंगखेडा नावाजला दम आहे आपला परिसरला तापी काट नावाजला दम आहे मी सांगतो नवा डाव तुम्ही सांगा ना नवा बिलू आऊ आवाज नंदुरबार नाही ते वर लगून जावायला पाहिजे जळगाव लगून ती येणार ऐकायला पाहिजे नवा डाव नाही हात वर करीने बंदा आवाज शेवट लगून नवा डाव नवा बिडू आपला किरण तडवी रावसाहेब आपल्या हाते नवा डाव केव्हा मिळेल आपला नवा बिडू दमदार आमदार तयार आहे किरण तडवी आणि म्हणून 20 तारखेला पंजाच्या चिन्हावर 1 नंबरचं बटन दाबायचं किरण तडवी रावसाहेबांना हजारोंच्या संख्येने निवडून द्यायचं ही विनंती मी तुम्हाला हात जोडून करतो मी सांगतो कोणत्या मत दिसत तुम्ही सांगतात पंजाले कोणत्या मत दिसत बाकीला नाच वर नाही काही पाकिट
कोंबड्या बिजनेस जिंकत का नाही? जोरमा कोण नाही माती शाट, कोण नाही माती शाट, कोण नाही माती शाट. दकीका गर्दी, दकीका गर्दी नाही. आई जरा जोरमा पाहिजे. दकीका गर्दी. धन्यवाद. याच्यानंतर अतिशय सळसळतं आणि ऊर्जा स्रोत निर्माण करणारं हे भाषण आपण इतक्यात ऐकलं. अतिशय दमदार नेतृत्व या नगरीला मिळालेले आदरणीय श्री जयपालसिंहजी रावल उर्फ मुन्नादादा यांचं भाषण आपण इतक्यात ऐकलं. याच्यानंतर मी आपल्या या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्याचा उपाध्यक्ष, महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष आदरणीय प्रतिभाताई शिंदे मी यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. होय, मी हिंदू आहे आणि मला हिंदू असण्याचा प्रचंड गर्व आहे. पण माझं हिंदुत्व हे इथल्या दत्ताचं हिंदुत्व आहे. त्याच्याकडे जो कोणी येतो नतमस्तक होतो त्यांना ते आशीर्वाद देतात. त्या दत्ताचं हिंदुत्व आहे, इथल्या पंढरीचं हिंदुत्व आहे, इथल्या शेतकऱ्याचं हिंदुत्व आहे, इथल्या कष्टकऱ्याचं हिंदुत्व आहे असं सांगणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या मावळ्यांनो, हर वार पे पलटवार हूं मैं, हर वार पे पलटवार हूं मैं. यूं ही नहीं कहते शरद पवार हूं मैं, शरद पवार हूं मैं असं म्हणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व लढणाऱ्या भावांनो बहिणींनो, ज्या काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती किरण तडवी निवडणूक लढवत आहेत त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या लढणाऱ्या भावांनो आणि बहिणींनो, ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण सारंगखेड्यामधली ही मोठी सभा घेतो आहोत आणि ज्यांनी सांगितलं की आता कुठली दादागिरी, कुठली ठेकेदारी आणि कुठली घरंदाजी आम्ही चालू देणार नाहीत, ते मुन्ना दादा यांच्या नेतृत्वाखाली आपण ही सभा घेतो आहोत. आणि ज्यांनी हा चंग बांधलाय की गेले 34 वर्ष या विधानसभेमध्ये राज्य करणारे पण इथल्या आपल्या मतदाराला कुठली किंमत न देणाऱ्या विजय गावितांना आसमान दाखवायचं असं ठरवणाऱ्या माझ्या मतदार राजांनो, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. आज आपण इथे अतिशय महत्वाची अशी सभा घेतो. भावांनो आणि बहिणींनो, मी येत असताना रस्त्यामध्ये बघत होती विजय गावितांचे बोर्ड लागलेले आहेत. विजय गावितांच्या बोर्डावरती लिहिलेलं आहे, ना जातीसाठी, ना आरक्षणासाठी, ना ठेकेदारीसाठी, मत द्या विकासासाठी. मला वाटलं की विजय गावित कुठेतरी चुकून गेलेले दिसत आहेत, कारण त्यांना जातीचं बी पडलेलं नाही, आरक्षणाचं बी पडलेलं नाही, ठेकेदारीचं तर आहे खूप सारं, पण ते याच्यामध्ये विसरून गेलेले दिसतात. कारण भान हरवलं की माणसं असं सैरबेर होतात. ते सैरबेर झालेले आम्ही सगळ्यांनी पाहिले. कालच्या सभेमध्ये विजय गावित जेव्हा मुन्ना दादांवरती बसत होते तेव्हा आम्ही सांगितलं पाहिजे, अरे गावित साहेब, या मुन्ना रावलने तुम्हाला 4 टर्म आमदार केलं आणि मंत्री सुद्धा केलं. काल मी शनी मांडरला गेली होती, मला अजून आठवतं शनी मांडर मध्ये काय मुन्ना दादा त्यांचं नाव नाही जे वारले आणि त्यांच्या दारावर देवा बापू, मला अजून आठवतं 1995 साली मी 22-23 वर्षाची होती तेव्हा 2 गाड्या घेऊन हे देवा बापू आणि हे सगळे लोक विजय गावितांच्या बरोबर फिरायचे आणि तेव्हा मत मागायचे. अरे मतभेद होत राहतात, पण देवा बापू मेले शनी मांडरचे त्यांच्या दारावर सुद्धा गेले नाही. इतके तुम्ही इन्सान फरामोश आहात, तुम्हाला कुठली माणुसकी नाही आम्हाला समजून घेतलं. त्या मतदारसंघामधला माणूस जर विजय गावितांच्या घरी गेला तर मी तुम्हाला सांगते मुन्ना दादा, एकदा चुकून मी फार 34 वर्षामध्ये त्यांच्या घरी 3च वेळा गेलेली आहे.
एकदा मी त्यांच्या घरी गेली तर मला एक फोन आला. मी तो फोन घेतला आणि बोलणं ऐकलं आणि तो नंबर डिलीट केला आणि गावीत साहेबांना सांगितलं, म्हटलं साहेब हा जो फोन आला हा माणूस तुमच्या इथंच बिल्डिंग मध्ये उपलब्ध आहे. त्यांनी मला काय सांगितलं, ताई तो जो पाणी दिलं आहे ना ते पाणी पिऊ नको, कारण त्या पाणीला आरो लायला डायरेक्ट टाकीमध्ये पाणी देतस या आणि तुला आजार होई जाई, तू ते पाणी पिऊ नको. म्हणजे तुम्ही माणसे असले चांगलं पाणी तुम्हाला घर पाचत नाही. विधानसभा मा काय पाचशे काही मोठं म्हणून भावांनो आणि बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेव. आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. इथं कुणबी समाजामध्ये वाटत नाहीये, पण हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून सांगते. इथे कुणबी समाजाचे लोक आहेत, मराठा कुणबी. लक्ष देऊन ऐका. सुधीर मुनगंटीवार नावाचा माणूस चंद्रपूर मध्ये त्यांची सभा होती आणि त्या सभेमध्ये विधानसभेचं तिकीट घेऊन उभा राहिलेला एक माणूस भाजपचा तो सांगतो की हे कुणबी कुत्रे आहेत आणि 500 रुपयामध्ये विकले जातात. आपण जर कुणब्याची औलाद असू तर चुकूनही या भाजपला मत देणार नाही. आपण बदला घेऊ, ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवू. आपण जर शेतकऱ्याची औलाद असू, भावांनो आणि बहिणींनो, माझी एक मैत्रीण आहे सुनंदा वाघ. 10 वर्षापूर्वी तिचे मिस्टर वारले, ती स्वतः शेती करते. तिने मला आज हा हिशोब दाखवला. हा हिशोब बघितला की आपल्या लक्षात येतं की 2014 साली यवतमाळमध्ये नरेंद्र मोदी नावाच्या माणसानं आपल्याला सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करेल. आपल्याला हे माहिती नव्हतं की उत्पन्न दुप्पट म्हणजे काय. मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवते. कापूस 2 क्विंटल तिचा कापूस आला, खर्च झाला 25,705. आता आहे 6,000 रुपये क्विंटल, तोटा झाला 13,700. मिरची झाली, मिरचीचा खर्च 1,52,000 आणि मिरचीचं उत्पन्न 1,24,000. मकाला त्याचं उत्पन्न तुम्ही जर बघितलं तर शेतकऱ्याच्या याला कुठलंही उत्पन्न न देणारे सरकार. भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही कापूस उगवणारे शेतकरी आहात. तुमचा कापूस घरामध्ये आला, कापसाचा भाव 6,800 कोटी रुपये झाला आणि हेच देवेंद्र फडणवीस आंदोलन करत होते. आणि माझा सवाल आहे विजय गावितांना. विजय गावित आदिवासी विकास मंत्री आहे. भावांनो आणि बहिणींनो, आदिवासी महामंडळाच्या अंतर्गत, हमी भावाच्या अंतर्गत तुम्हाला खरेदी विक्री करता येते. पण मी प्रश्न विचारला, विजय गावितानं आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा खरेदी विक्री केंद्र सुरू केले नाही. आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो, आपला कापूस शेतामधून घरामध्ये आला आणि यांनी 22 लाख गाठी ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेमधून आणल्या. आपलं सोयाबीन शेतामधून घरामध्ये आलं, 3,800 रुपये भाव दिला आणि आपल्या तेलाला 80 रुपयावरनं 140 रुपयावरती नेलं. आणि म्हणून जर मी शेतकऱ्याची औलाद असेल तर मी भाजपला कधी मत देणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज. भावांनो आणि बहिणींनो, रायगड मध्ये 67 वर्षापासून पुतळा उभा आहे. साळी, माळी, कोळी, राजपूत, मराठा हे सर्व शिवाजी महाराजांचे मावळे होते. पण यांनी मालवण मध्ये 9 महिन्यापूर्वी पुतळा उभा केला. त्या पुतळ्याचे तुकडे तुकडे झाले. धारा तीर्थी तो पुतळा गेला. यांनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे. मी भाजपला कधी मत देणार नाही. पंजा या चिन्हावरती मत देऊन मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला घेईल. हे आपल्याला सगळ्यांना ठरवावं लागेल. भावांनो आणि बहिणींनो, भावांनो आणि बहिणींनो, अजून एक गोष्ट लक्षात घ्या. बदलापूर मध्ये माझ्या 4 वर्षाच्या पोरीवरती बलात्कार होतो आणि तिची 7 महिन्याची गर्भार आई 12 तास पोलीस स्टेशन मध्ये बसते आणि गुन्हा नोंदवा म्हणून सांगते, तरी गुन्हा नोंदवला जात नाही. कारण शिंदे आणि फडणवीसांचा कार्यकर्ता असतो तो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून आपण जर महिलांचा स्वाभिमान राखणारे असू तर आपण कधीही बीजेपीला मतदान करणार नाही. भावांनो आणि बहिणींनो, किरण तडवी हे इंजिनियर आहेत आणि विजय गावित डॉक्टर आहेत. आपण डॉक्टरचं ऑपरेशन बघून घेतलं. आपण आता इंजिनियरची करामत बघू. किरण तडवींच्या पंजा या मतावरती निवडून देऊ. मी शेवटच्या
शेवटच्या 3च मिनिटात तुम्हाला सांगते आहे, महाविकास आघाडी आणि महायुतीचा जाहीरनामा तुम्हाला सांगितला पाहिजे, कारण तुम्हाला नंतर अनेक जणांचं ऐकायचंय. भावांनो आणि बहिणींनो, अमित शहानी मुंबईमध्ये महायुतीचा जाहीरनामा जाहीर केला. त्यांनी काय केलं? याच्या आधी 1700 कोटी रुपये अदानीचे माफ केले, 1800 कोटी रुपये अंबानीचे माफ केले आणि यांनी शेतकऱ्याचा 1 रुपया माफ केला नाही. यांचा जाहीरनामा काय म्हणे? 75 वर्ष ज्याचं वय झालं आहे त्याला एसटी प्रवास मोफत आणि 95 वर्ष ज्याचं वय झालंय त्याला विमान प्रवास मोफत. म्हणता बरोबर शे, ज्यांना तोंडमा दात नाही त्याला म्हणतस मटण खाय आणि ज्यांना डोकावर बाले नाही त्याला म्हणतस कंगवाले. ते तुम्हाला धरम छे. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे भावांनो आणि बहिणींनो, यांचा जाहीरनामा हा फसवा आहे. यांनी 1500 रुपये दिले. केव्हा दिले? जेव्हा या नंदुरबारच्या जनतेनं लोकसभेमध्ये हिसका दाखवला. 32 लोकसभेमध्ये आपण हिसका दाखवला तेव्हा दिले. मनी माय माले सांगे बाई म्हणे दख तुला भाऊ जर तुले 2000 नी साडी नाही दिवाळी मा 5000 नेली, बाचाले बी म्हणे चांगला कपडा लिसू आणि बाचीले बी किळीक पिळीक देसू. ते समजी लेवाना तुना बाप ना वाटावर हक्कपत्र सोडानी सही त्याले पाहिजे आणि म्हणून तो ऐकला ना. लाडक्या बहिणीतले 1500 रुपये देईल त्याला 70 हक्कपत्र सोडिले नाशे हे आपण समजायला पाहिजे. आणि म्हणून बहिणी लाडक्या नेवणे दोडके सगळेच्या सगळे, महागाई पार आसमंत पार, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. महाविकास आघाडीचा जाहीरनामा आहे. हे 1700 कोटी रुपये आणि 1800 कोटी रुपयामध्ये उद्योगपतींना आम्ही 1 रुपया देणार नाहीत. हे पैसे कष्टकरी शेतकरी बहीण युवकांना आम्ही देणार आहोत. आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो आहोत, बहिणींना आम्ही 3000 रुपये महिना देणार हा आमचा वादा आहे. एसटी बस फुकट देणार हा आमचा वादा आहे. पहिल्या कॅबिनेट मध्ये शेतकऱ्याचं 3 लाख रुपये कर्ज माफ आणि ज्या शेतकऱ्याने कर्ज भरलं असेल त्याला 50,000 रुपयाचं अनुदान हे आम्ही करणार आहोत. आणि एवढं करून थांबणार नाही. 5 वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवण्याचा आमचा वादा आहे. आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे हिंदू मुस्लिम करतील पण आपण प्रश्न विचारा की हिंदू मुस्लिम करतात पण तेव्हा तुम्ही कुठे गेले होते? जेव्हा युवक रस्त्यावरती मार खात होते, शेतकरी आत्महत्या करत होता, बहिणींवरती बलात्कार होत होते, तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? अरे आमचं हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून शेवटी एवढंच सांगेल भावांनो आणि बहिणींनो, नेताओं ने एक ऐसा हिंदुस्तान कर दिया, नेताओं ने एक ऐसा हिंदुस्तान कर दिया, बेजान इमारत को भी हिंदू मुसलमान कर दिया, बेजान इमारत को भी हिंदू मुसलमान कर दिया. आणि किरण भाऊंसाठी एक शेवटचं सांगणार आहे. विजय गावितांना वाटतं की हा माणूस असाच आहे, काय करेल, मी एवढा 34 वर्ष करतो. भाऊ तुम्ही तेव्हा बी म्हणायचे का माझी पोर पडणार नाही, इतका पैसा तितका पैसा, 700 रुपये फुली, 300 रुपये फुली, फुल्यावर फुल्या यायच्या, लोकांनी देत दनादन फुल्या मारल्या. आणि आता पण ते ठरवून घेतलेलं आहे, तुमची दादागिरी, गुंडागर्दी, ठेकेदारी ही अजिबात आम्ही चालू देणार नाहीत, ही लूट आम्ही चालू देणार नाहीत. आणि म्हणून आम्ही किरण दादांसाठी म्हणते, मैं सागर से भी गहरा हूँ, मैं सागर से भी गहरा हूँ, तुम कितने कंकड़ फेंकोगे, चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, चुन चुन कर मैं आगे बढ़ूंगा, तुम मुझको कब तक रोकोगे. धन्यवाद. याच्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके मोहन भाऊ शेवाळे यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करा. मला डांस पटना आला ना, बड़ा पंजाबी उड़ना म्हणून बड़ा डांस करना कुछ. सन्मान्य व्यासपीठ, महाविकास आघाडीना उमेदवार आदरणीय किरण तडवीराव साहेब,
15 वर्ष मंत्री, 15 वर्ष आमदार, 30 वर्ष निवाड देण्यात आपण 30 वर्ष. तो डॉक्टर ताट्या तिला गोया दे साहेबला तवय चालत. बिसरा इंजेक्शन देणारी हेमलता शितोडे पैशावाला. बट्टसला जय भीम, जय आदिवासी, जय जय सरदार, जय वाल्मिकी, जय महाराणा प्रताप, जय बिरसा. बट्टा दादा जवय जवयशी गर्दी होय तवय तो बगावत होय ना क्रांती होय. क्रांती शांती व क्रांती होय. गोवाल दादाला जशी निवाड देणार तसे तडवीराव साहेब पापना पबटा यहामुना किंग मेकर मी यही जनता किंग मेकर. ही जनता सत्ताना माज पैशाना माज मस्ती उतारी देनी. मणिपुर में हमने माय बेटी पर इज्जत लुटा मेनी गोळीबार करावा याला. 35 मिनिट संसद रत्न, महासंसद रत्न 35 मिनिट बोलले, एक शब्द न काढले. माय बेटीची इज्जत सारखीच राही बटी. यशा कागदात तामिळनाडू मन आंध्र मै कात्र दादा संसद रत्न हा कतला वर्ष हो गया कोई आपला मान सम्मान ना गया कथा बंगला पर बसाड़ी थवत दिन भर बसाड़ी थवत कोई डिमांड ना. तीन आता ही फोन करती उतरी तो साहेब उतरी तो बेन 3 जन विजू चौधरी लीन बशी टाट्या डॉक्टरला लीन बशी आप बशी रवा 3 भर. बिल्कुल भावना देतात. लोकप्रतिनिधी कशात होया. लोकप्रतिनिधा सबसे साधा रावसाहेबनी माहित जोया. एकदम सभ्य, एकदम सुसंस्कृत, उच्च शिक्षित. ताई आखने ड्रीम कर्शन ना माध्यम ती सोशल ना माध्यम ती बेन 3 वर्षपतीनी बांधणी चालू सा. बट्टासना संपर्क में चालू सा. नवा भिडू नवा राज दादा आखनाला परकाशाम तर नवा पिढू देवाना सा आपला. जो बट्टासना सुख दुख मा, बट्टासना मौत मा, बट्टासना लगीन कार्य मा जो येऊ जोया तू तर चिकनाना सोबती सगावी साहेब. चिकनसना सोबती तो निस्ता पैशावालासला देख शादामय असं टाट्या टाकून जागत बशीन जाता राहता. तरी गरीब जनता शेतकरी शेतमजूर बट तुला मत देत एक मतनी किंमत तू किंमत ना करू शकता. बाबासाहेब जो अधिकार देईल असा अडाणीला भी एक मत, तुमला भी एक मत, मला भी एक मत, मोदीला भी एक मत. यो व्यक्त कराना मत तिला लोकशाही आखात. जवय जवय मतदान ये तवय तवय तुम्हाला एक मतने अशी किंमत असे दान करा. अशी खेती में पैरा कजा उगू जोया. ही जनता 20 तारीखला परिवर्तन करावं. ही परिवर्तन निर्यालीचा आज देश मजा चालीना मोदी साहेबला विरोध न करतात पण जी ओरिजिनल भाजपा ती खरी अटल बिहारी वाजपेयी ने आती. दादा अंदर की बात है. आरती भाजप अपने किरण तडवी साहेब के साथ है. आरती भाजप लोक बोली ना दे करतात म्हणून आपण तीव्र ना बोला ना साहेब. ती शांतता ती शांतिमच क्रांतीचा आम्हीच पत्रायनी सभा करीने रसात असे बटा भावबंद जमेल आता. अशीच विराट सभा ता आती. इसला पैशानी मस्तीस सत्तानी मस्तीस मनुसला मनुसला वैयक्तात पैशाच मी कतली लेवा. अरे नार भाव लोकसभा में दणका दिदे ना तुमला. 50 ना दणका 100 ना दणका 400-500 ना भनका हो गया. तरुणा सुचरता तुमनी बड़ी सूजी गया पण तुम दे काटतात ना. आज भी हाईतल्या गाडी नवीन उतरी रली दादा तरू ते मैदान में येतो यमलता ताई. गॅस ना टाक्या तुना गोडाऊन में गॅस ना टाक्या टाट्या डॉक्टरने गोडाऊन में आणि ते शेगड्या काय म्हणून काम पॉइंट फिर द्या. रस्ता तुम बनावसा, रस्ता तुम खासा. रस्ता बनावत यमलता ताई. रेतू भी खाइले, डांबर भी खाइले और रस्ता बनावत आई. 900 करोड़ ना रस्ता बनाए रनी दादा.
38 कोटीना रस्ता दरा पेटापती तो उनप देवलो की उघडी गया दादा यो तुम नाम ना पैसा भाव आपू टॅक्स भरजे हा जीएसटी पर टॅक्स खत पर टॅक्स जेवण पर टॅक्स पोरेसना शिक्षण पर टॅक्स हा बट्ट्या वस्तूस पर टॅक्स शेतकरी छोटं मोठं शेतकरी सर 6-7 लाखना ट्रॅक्टर भेटू लागा दादा 9-10 लाखना ट्रॅक्टर भेटू होता म्हणजे सरकार जो जेव्हा खाजगीकरण करेन ना सर मोदी साहेब बी बटा देशना पंतप्रधान पण बटा उद्योगधंदा तो गुजरात मध्ये चालला नार साहेब हा मुबी सर बुलेट ट्रेन कधी गई 100 स्मार्ट सिटिया कद्या गया अगर मोदी के वादे सच्चे होते तो आज जसुदाबेन के भी बच्चे होते हे आपला मोदी साहेब तू बायकोला नवना तांबला काय होत हा आपू जास्त बोलवा आपला जे मत देणार असत ते भाऊबंधू काहीच करीन जास्त बोलताना कणवाय खूप बोलाना सर हा मत भेटणार असत आपला 30 बी भेटणार असत ऐकिरण असत 30 बी भेटणार असत इस्ता किरण तडवीराव साहेब निवडीणार नसा पंचान मत दिये लिहिलीने निवडणार असा भट्ट बायबंदला विनंती आहे जास्ती बोलताना टाइम होईल नाचा संतारासला गाडीनं सोट इंद्राबाईना पंजा जुनाता सोना पंजा पकरा गंजा यो देश इंद्राजीने खून तिरंगेला असा यो देश राजीव गांधीना खून तिरंगेला असा यो देश महात्मा गांधीना खून तिरंगेला असा कोण दुकाना गए होईत दुकाय गए होईत तर हाय माफी मांगू मोदी साहेब को बोलाना कारण कशाचा तो शाख मैं गरीब का बेटा हूं फिर 10 लाख ना सूट कशी काय पोहो भाव चुतिया बनावा आपला अशाच चुतिया बनवणारा तुम निघावला एक जणाचा दव यठक कपडा पोईनी रेस्ट हाऊस मा हाय नाव ना का पण तुम्ही समजी जाता हा ती पण खेती बी ना होई काय ना होई मला बी टार्गेट करायला तो तुळशीराम तो मला भाव मला दोस्त पण कथा ती पैसा काढतो इलेक्शन येणार का दादा हे म्हणलं तर ताईने आग मग पास मजले तिला हा तुला बोलाना अधिकार ना भाव तू कायला बैल सके त्याला कशाला काय व्हायला हा हमला काय बोलत हम घाटा खावा पण काटान जाऊ देवा असे लोक दादा मुन्ना दादा मोहन शेवाळे शब्द दिदेनात आर्या पार जान जाय पर वचन ना जाय महाराणा पुंजाबील आणि महाराणा प्रताप इसनी दोस्त्या ती हल्दी घाट में युद्ध करेला तर वैती महाराणा स्नान बेडसना नाता असा या दादा साहेब तडवीराव साहेब बिल्कुल रिटायर होवन पाई गई सवत जाओ गया सर एक खिड़की बंद हो गई ये भी बंद हुई और तीसरी खिड़की जिला परिषद में बंद कर देवा 3 खिड़की योजना बंद टक्केवारी बंद राव साहेब तू पगान तुम्ही पैशावाला सर सेवा करा ना सरपंचस पती टक्केवारी लेवना सरपंचसला काम देवाना सरपंचसला मोठा कराना कार्यकर्तासला मोठा कराना तिसनी मायक भाडाने टट्टूना ही तू प्रेम करणारी दुनिया मुन्ना दादा प्रेम करणारी दुनिया ही खरी दुनिया या खरा मतदार बंधूचा स्वाभिमानी लोकसत्या देखील दादा पैशाच पै करणारे लोकांना मिळत परिवर्तन नियम संसारना नियम परिवर्तन नक्कीच परिवर्तन कोण घडाई तू आमू घडावसा म्हणून येणाऱ्या 20 तारीखला पहिलाच नंबर ना बट्टन सुट्टाच काढा संतारातला गाडी सुट्टाच काढाला 1 नंबर पर सुट्टाच काढाला पहिला म्हणजे का डायरेक्ट नंदुरबारला अपना बँड मना मोरिया बँड वाजवावा आणि धूम करवा आपकी जय जय आदिवासी जोहार जिंदाबाद जय सरदार जय वाल्मीकी जय बिरसा धन्यवाद दादा आता याच्यानंतर मी राजकुमार भाऊ एकलव्य संघटनेचे मी महाराष्ट्र अध्यक्ष यांना विनंती करतो की राजकुमार भाऊ यांनी या सभेला प्रबोधन करा।